छोड़े धन मंदिर बन बसाया, छोड़े धन मंदिर बन बसाया, मांगत टुका घर घर खाया। तिन सो हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम। तुलसी माला बबुत चरावे, हरज के गुण निर्मल गावे। तिन सो हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम। कहे तुका जो साई हमारा, कहे तुका जो साई हमारा, हिरण्यकश्यप जिन्हें मार ही डारा। तिन सो हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम। विठल विठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ते उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। छोड़े धन मंदिर बन बसाया, छोड़े धन मंदिर बन बसाया, मांगत टुका घर घर खाया। तिन सो हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असणारे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून हिंदुस्थानी पर प्रकरणातील आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय हे ज्या भगवत भक्तांनी भरल्या संसाराला लाथ मारून अखंड निर्जनवासात जाऊन अहोरात्र रामप्रभूचं जो भजन करतो तथा भगवान शंकराचा जो गुणानुवाद गातो, अशा भक्ताला आजच्या अभंगात महाराज सलाम करतात। विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र अलंकापुरी नगरीमध्ये अधिक मासाच्या प्रारंभाला म्हणजे आज सुरुवातीलाच आणि याचं दुसरं औचित्य विश्वमाऊली ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात आणि या अधिक मासाच्या पर्व काळावरती या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय गणेश महाराज घोडके रामायणाचार्य यांच्या नियोजनातून आयोजनातून या निघोजकर धर्मशाळेमध्ये 8 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सप्ताहाचा श्री गणेशाच्या नावाने व्हावा म्हणून त्यांनी मला ही सेवा दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला। तसं ते रामायणाचार्य आहेत, पण रामायणाचार्य जरी असले तरी ज्ञानोबरायांचं चरित्र ते सांगत आहेत। रामायणावरती विशेष अभ्यास आहे त्यांचा, पण दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगणात आपण आहोत। मग माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्राचा उच्चार व्हावा म्हणून 3 ते 5 ते माऊली ज्ञानोबरायांचं चरित्र गोड सांगत आहेत। त्याची आज सुरुवात झाली आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आमच्या मित्रमंडळीमध्ये नियोजनाचार्य आहेत। कोणी मृदंगाचार्य, कोणी गायनाचार्य, तसं ते सगळे गुण संपन्न आहेत, पण कोणतंही नियोजन हातात आलं का पहिला फोन त्यांना असतो, गणेश बुवा हे आपल्याला कार्य करायचे, थांबा मी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो। त्यांचा जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत ते कार्य काढायला जातच नाही, असं ते आमचे नियोजनाचार्य। काही करायचं असेल, आदरणीय झाडे माऊली तिथं, आदरणीय रवी महाराज आहेत, झाडे माऊलीला गाडी घ्यायची, कोणती घ्यायची इथपासून सुरुवात गणेश महाराज, कोणाला कोणता मोबाईल घ्यायचा गणेश महाराज, काही वस्तू खरेदी करायची म्हणले का गणेश महाराज। का बरं गणेश महाराज? कारण त्या वस्तीचं मोल कमी करण्याच्या बाबतीत अग्रगण्य म्हणजे आमचे गणेश बुवा। त्या वस्तूचं मोल कमीच करणार महाराज, कसा बी समोरचा कसा विकणार असो ते म्हणतो यांच्या तोंडाकडे पाहून मी जरा तुम्हाला कमी देतो, लईच भारी बोलत आहेत गाड्या, घेऊन टाका कमी। नियोजनाचार्य सगळ्या गोष्टीत काही घ्यायचं झालं का आमचा पहिला फोन त्यांना असतो, शेवटचा बी फोन त्यांचाच, सगळ्या गोष्टीला असतो। फक्त ते लग्न जमवताना नव्हते आमच्या बरोबर असो नाही, तशी चांगली मिळाली बायको मला असं सगळं नियोजन म्हणलं का ते महाराज, सगळं नियोजन। आता तुम्ही इथं समोर बसलेलं महिला मंडळ, पुरुष मंडळ,
या त्यांच्या राघव तीर्थयात्रेमध्ये तुम्ही सहभागी असता. काय नियोजन असतं महाराज, 2 टाईम नाश्ता, 4 टाईम जेवण, चहान, असं सगळं जोरदार असतं कार्यक्रम. नियोजन म्हणलं का मग ते नियोजन पाहूनच तुम्ही सप्ताहाला आले. नियोजन त्यांचं चांगलं असतं. मग या सप्ताहाचं ते म्हणले चला यंदा अधिक मास सुरू झाला आहे, मग आपण नियोजन करून, मग त्यांनी हे नियोजन हाताला घेतलं. आणि मग त्यांचे सगळे मित्रपरिवाराने त्यांना सहकार्य करून गोड ज्यांनी चाल गायली, आदरणीय प्रशांत महाराज, आदरणीय जगदीश महाराज, आणि आमच्या नाशिकचे आदरणीय धात्रक बुवा, आणि पंचकृषीतून आले हे सर्व महाराज मंडळ आनंदीत. आता महाराज मंडळ काही कमी नाहीत महाराज, दगड उचलला तरी महाराजच दिसतो, एवढे महाराज आहे. ठेस लागली तरी महाराजाच्या अंगावर पडतोय. महाराजाला काही कमी नाही आनंदीमध्ये. आणि मग ज्यांची मृदंगाची साथ आहे, महाराष्ट्रात फार उंचीचं नाव कृष्णादादा म्हणून आहे, तुम्ही ऐकलेलं असेल, फार उंचीचं नाव आहे. त्यांचे हे पट्ट शिष्य आदरणीय आमचे माऊली महाराज चव्हाण, त्यांचे वडील सुद्धा इथं बसलेले आहेत. पण खरं सांगू, त्यांच्या वडिलांनी जीवनभर पाकवाज वाजवला. पण पोरग यशस्वी केव्हा, जेव्हा बापाच्या पुढं पोरग निघतं तेव्हा बापाला अभिमान वाटतं, हां आता शिक पोरग खरं माझ्या पुढं निघालं, राहा एक पाऊल पुढे ABP माझा. तसं एक माऊली महाराज थोडं पुढंच निघाले महाराज. आणि काय तयारी महाराज, त्यांना वर्णन केलेलं काही समजत नाही माऊली महाराजांना. पण ते वाजवायला बसलं, आल्यावर असं वाटतं हे पोरग वाजवणार आहे पकवाज, बहुतेक हे कणिक माळणारं असन, पण कणिक माळणारं नाही, कणिक तिंबावणारच आहे महाराज. असं माऊली महाराज, काय स्पीड आहे महाराज, आटपटच चालत आहे सगळं, काहींचा धागेना तर तालात येत नाही असो. पण हे बाळ असं तयारीनिशी वाजवणार, किती गोड वाजवत आहे, रंजक आणणार, आणि फार उंचीचं वादक आहे. पण गणेश महाराजांचा अतिस्नेह असल्यामुळं ते इथं बाळ 8 दिवस वाजवत आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ. आता थोर विभूती या कीर्तना करता आले आदरणीय बंटी महाराज आहेत, आमचे संस्कृतचे शिक्षक धनंजय महाराज आहेत, त्यानंतर आमच्या गल्लीचं भूषण आदरणीय देवडकर महाराज आहेत, माऊली महाराज झाडे आहेत, आदरणीय सर्वच महाराज म्हणजे आता काही जास्त माझा काही कोणाचा परिचय नाही. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे नगर जिल्ह्यामध्ये, राहुरी तालुक्यातील आनंदीतली शिका मुंडे महाराजांची, वा वा, त्याच्यावर साई सिस्टीम होतं. पण असो काही नाही, तुमचंच वर्णन चालू आहे. मुंडे महाराजांची गोड सिस्टीम आहे, आनंदीमधील आहे गोड सिस्टीम, ज्यांची व्हिडिओ शूटिंग आहे. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल थोडा आवाज जरा घुमतोय त्यामुळे माझं स्वराचं थोडं मागं पुढं होतंय, तुम्ही जरा ध्यान देऊन ऐका. तर अभंग फार गोड आहे. विश्व माऊली ज्ञानोबरांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण आलेलो आहोत. माऊली ज्ञानोबरांचं पवित्र प्रांगण प्राप्त होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागत. म्हणे सर्व काय नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे आणि एक वेळ जाईजे अलंकापुरी. कोणाचं प्रमाणे सेना म्हणे त्यांचे, सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेवा दर्शने मुक्त होते. धन्य जीवन कोणाचं की माऊली ज्ञानोबरांचं जे दर्शन घेतात त्यांचं जीवन धन्य. बाकीच्यांचं जीवन धन्य झालं का नाही सांगता येत नाही, पण जे माऊली ज्ञानोबरांच्या दर्शनाला आले त्यांचं खरंच जीवन धन्य झालं. कारण माऊली ज्ञानोबरांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण आलोत. इथं जवळूनच वाहणारी एक गंगा आहे, त्याला इंद्रायणी माता म्हणतात. इंद्रायणी मातेचं स्नान आपल्याला 8 दिवस घडणार आहे. हे गणेश महाराजांनी आपल्या जीवनात पर्वणी आणलेले आहे. इतर दिवशी केलेली साधना आणि या अधिक महिन्यात केलेली साधना जरा विशेष फलदायी ठरते. जसं जावायला जेवायला आपण बोलवलं तर पुण्य प्राप्त होतच, शंकाच नाही. पण त्याला जर अधिकाच्या महिन्यात जर जेवायला बोललं तर विशेष पुण्य प्राप्त होतं. जसं माऊली ज्ञानोबराय बोलतात, सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करिता ते पार्वणे, जे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. चंद्रग्रहणाच्या दिवशी गंगेत स्नान केलं किंवा मंत्राला उजळणी दिली तर विशेष फल प्राप्त होतं. तशी इतर दिवशी केलेली साधना आणि अधिक महिन्यात केलेली साधना जरा विशेष फलदायी ठरते. म्हणून इतर दिवशी इंद्रायणी मातेत केलेलं स्नान आणि अधिक महिन्यात केलेलं स्नान जरा विशेष फलदायी आहे. का? कारण इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या. आपल्या जीवनातील यातना नष्ट व्हाव्या असं वाटत असेल तर माऊली ज्ञानोबरांच्या प्रांगणामधून वाहणारी इंद्रायणी मातेचं काय करा, स्नान करा. आता थोडं तुम्ही म्हणाल पानू थोडं कल्लोळाचं पाणी कशाला जरा ढवळलंय पाणी. मग थोडं नाही दर्शन घेतलं तर वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी. नुसतं इंद्रायणी इंद्रायणी म्हणलं तरी यम महाराज आपल्या चरणावर येऊन नांदणार आणि काय म्हणणार, चला माझ्या बरं. नाही यम वंदितो चरणी, लगेच दर्शन घेणार. समीप आहे इंद्रायणी तिच्या दर्शनी मुक्ती जीवा. अशी आळंदीतील गोड प्रमाण आहेत. तर इथून पुढचे महाराज सांगतीलच तुम्हाला. आळंदीचा मोठा इतिहास आहे. आळंदीच्या दर्शनात मंदिरात गेलो लय गर्दी महाराजात.
मंदिरात गेलं नाही दर्शन झालं तर आजन वृक्षाचं दर्शन घ्यावं, नाही आजन वृक्षाचं दर्शन झालं तर सुवर्ण पिंपळाला निदान 7 प्रदक्षिणा मारावा, नित्य प्रदक्षिणा 7 तरी आघाद पुण्य त्वरित पूर्वज उद्धरती 42 इथं. आई वडिलाकडले 21, बापाकडले 21 कुळाचा उद्धार एकाच दिवशी होतो 7 प्रदक्षिणा घातल्यावर. नाही प्रदक्षिणा घाला नुसतं हळदी कुंकू वा लांबून तरी फळे काय सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजली या स्वस्त लक्ष्मी न संडेल तयास जन्म देईल पवित्र. या सुवर्णाची पूजा केली तर लक्ष्मी सोडून जात नाही. लक्ष्मी म्हणजे पैसे. 5,000चं पाकिट ठरवलं लोक 10,000 देऊन जातात असो. पाकिटाचाच विषय आहे सगळीकडं असो. आणि मग लक्ष्मी सोडणारच नाही असा आळंदीचा विशेष महिमान आहे. म्हणून काय आम्ही आळंदी सोडित नाही. आणि खरं सांगू माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगण सोडलं का आमचंही जीवन करमण्यासे होत नाही. करमतच नाही दुसरीकडं. कितीही काही व्याप असला कधी आळंदीत जायला असंच होतं. आता किती दिवस सुट्टे झालेत रवी महाराज पण काय गावाकडे जायची इच्छाच होत नाही. गावाकडे लय सुजलाम सुपाले मी रवी महाराजांच्या इथं खायला नाही मिळालं तरी चालेल पण आळंदीतच राहीन. पडोनी राहीन तर टाई. आळंदीचा विशेष अनुभव. ते समोर बसलेले बघा कोलवडे बाबा ते खुर्चीवर बसलेले बाबा आहेत बघा. नंतर त्यांचं दर्शन घ्या. ज्ञानेश्वरी काय आहे महाराज त्यांना जाऊन विचारा. ते लय जास्त बोलणार नाहीत पण आपल्या जीवनातील उत्तरार्ध कसा असावा. मनुष्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्धच कळाला नाही. पूर्वार्धात काय प्राप्त करावं आणि उत्तरार्धात काय प्राप्त करावं याच्याबद्दल मनुष्याला अनभिज्ञ. पूर्वार्धात काय मिळवावं लोक याच्याबद्दल जाणते नाहीत आणि उत्तरार्धात मनुष्यानं काय करावं याच्याबद्दल लोक जाणते नाहीत. पण आपण उत्तरार्धात काय करावं यांना बाबांना कळालं. कधी कोणाला कपडे धुवून देणार नाही, कधी दवाखान्यातून गोळी आणून देणार नाही. आणि जोपर्यंत जिवंत आहे म्हणजे जोपर्यंत शरीरात श्वास चालू आहे तोपर्यंत माऊली ज्ञानोबरांच्या आजान वृक्षाच्या खालीच रोज ज्ञानेश्वरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत ते बाबा वाचतात. अहो किती पारायणं झालेत मापच नाही महाराज. त्यांनी मोजले नाहीत आणि मी बी मोजायला नव्हतं. एवढी पारायणं त्यांची झालेत. पण एवढी पारायणं झालेत तरी सुद्धा थांबले नाहीत. काय वय आहे महाराज. पण काहींचं महाराज 70-80 काढायला गेलं. ज्ञानेश्वरीची सुरुवात काय शेवट काय हे सुद्धा माहीत नाही असो. पण त्यांनी पारायणं केले. हे आळंदीचं विशेष आहे. किती पारायण. आजान वृक्षाची पाने खाऊन जाऊन जो करील अनुष्ठान त्याशी साध्य होईल ज्ञान येते संशय नाही. महाराज आजान वृक्षाची पानं खाल्ली 2-4 ज्ञानेश्वरीच्या वय वाचल्या का लगेच म्हणायला तयार होतो. काय म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात बाबडे थोडं सावकाश बोल. डोकं झोपले थोडे उठत हे आळंदीचं विशेष आहे महाराज. थोडं काही आलं का लोक म्हणतात आळंदीहून महाराज आले हो मागं. आळंदीकरांना चाल महाराज. आळंदीकर आले का तुम्ही कीर्तन करा आम्ही बाजूला होतो. आळंदीचा विशेषच आहे महाराज. आळंदीत 2 गुरुवारी आमचे मारुती बुवा सांगतात. गावाकडे एक जण गेल्यावरती सप्ताह सुरू झाला आणि सप्ताह सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी काही पकवाजाचा आला नाही. मग लोक म्हणले आळंदीला राहिलाय तू. हो आळंदीला राहिलो. वाजवता का मग. लगेच महाराज कणिक लावली आणि बसला वाजवायला. जे पकवाज वाजवा लोक म्हणले लयच तयारी करा वा वा वा. दुसऱ्या दिवशी गंमत अशी झाली. हा उदाहरणावर घ्या फक्त कारण वक्त्याला अतिशयोक्ती अलंकाराचं स्वातंत्र्य आहे. अतिशयोक्ती अलंकाराचं वर्णन करायचं. दुसऱ्या दिवशी गायकच नाही आला. कोण म्हणणार ते म्हणला मी म्हणतो ना. लगेच उभं केलो. अशी चाल म्हणला महाराज शिवरंजनी. लोकांच्या डोळ्यात घाळघाळात पाणी काढलं. वा काय बाल तयारी वा. लगेच तिसऱ्या दिवशी कीर्तनकारच नाही आला. म्हणले मग कोण म्हणणार कोण करणार कीर्तन. म्हणला करतो की. जे लोकांनी फेटा दिला बांधला फेटान केलं ना कीर्तन. लोक म्हणले वा काय पोरग तयार आहे. लगेच त्याने उत्तर दिलं काय 2 महिने आळंदीला होतो. 2 महिने हे आमच्या गुरुवारी मारुती बाबांच्या विनोदात त्यांच्या मुखातून ऐकलेलं विनोद आहे. 2 महिने आळंदीला थांबलेलं बाळ जसं आकाशात टाकलेलं एखादं मांजर खाली पडताना ते 4च पायावर पडतं तसं आळंदीत राहिलेलं पोरग महाराज. ते काय नाही जमलं तरी ते असो जाऊ द्या तो जास्त उल्लेख नको. आळंदीत तर ते आळंदीत राहिलेलं बाळ कधी वायाला जात नाही. म्हणून या आळंदीच्या आपण भूमीत आलेलो आहोत. पुण्य पावन भूमीत आपण आलेलो आहोत. आपलं सर्वांचं भाग्य आहे की अधिक महिन्याच्या आपण या पर्व काळात आलेलो आहोत. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. अभंग फार गोड आहे. त्याचं विषय वाक्य आपल्या समोर परत एकदा सांगतो. ज्या भगवत भक्तांनी भरल्या संसाराला लात मारून अखंड निर्जनवासात जाऊन अहोरात्र रामप्रभूचं जो भजन करतो तथा भगवान शंकराचं जो गुणानुवाद गातो अशा भक्ताला आजच्या अभंगात महाराज सलाम करतात. विठ्ठल विठ्ठल. काय आहे या पृथ्वी तलावरती अनेक धर्म राहतात. तर ते अनेक धर्मामध्ये आपल्या अंतकरणातील विचार दुसऱ्याच्या अंतकरणात पोहोचवण्याच्या आधी राम राम घालायचा प्रघात आहे. राम राम जय हरी प्रणाम दंडवत
नमस्कार, रामकृष्ण हरी, जय हरी एकाच अर्थाचे शब्द. राम राम घालायचा प्रघात. माणूस भेटला का म्हणणार आपण राम राम. मग काय चाललंय का आधी काय चाललंय राम राम घालायचं राहिलं होतं असं नाही. आधी राम राम. प्रत्येक धर्मात राम राम घालतात. हिंदू धर्मात राम राम घालतात. मुस्लिम धर्मात सुद्धा ते दोन बांधव जर समोरासमोर आले, जाळीची टोपी लुंगी झुम्मा पे झुम्मा अंगो तोंडात मावा माशा घोंग करतात, ते समोरासमोर आले तरी एक दुसऱ्याकडे पाहून काय म्हणतो सलाम अलैकुम. आणि आपण काय म्हणतो हा आपण नाही म्हणे, त्यांचं ते म्हणे का काय म्हणे ना तोही त्यांच्या दृष्टीने काय आहे राम राम. राम राम प्रत्येक धर्मात घालतात. मुस्लिम धर्मात राम राम घालतात. दोन ख्रिश्चन बांधव समोरासमोर आले कारण ते एक दुसऱ्याकडे पाहून सॅल्यूट मारायची पद्धत आहे बघा, तो सुद्धा एका दृष्टीने राम राम. तसं हिंदू धर्मात सुद्धा राम राम घालतात. राम राम. राम राम घातला पाहिजे, पण राम राम कोणाला घालावा. कोणाला राम राम सगळ्यालाच घातला पाहिजे. पण हल्ली लोक राम राम घालायच्या बाबतीत लय अनभिज्ञ. आपण म्हणलं ना राम राम, लोक म्हणणार हां 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 हां, पण राम राम म्हणणार नाही. एखाद्याच्या घरी गेलो आपण जय हरी तर लोक म्हणणार वेलकम वेलकम, पण राम राम म्हणणार नाही. बरं जेवलो आपण, जेवण छान झालं, येतो बरं का, छान जेवण झालं, जय हरी जय हरी म्हणणार नाही. मग बाय बाय, पण राम राम नाही घालणार. लोकाला राम राम घालायचं लईच वावडं. देवडकर महाराज त्या दिवशी फोन आला. फोन आले आपण काय म्हणतो रामकृष्ण हरी. पहिला शब्द कधी फोन करा महाराज, मैतीचा जरी निरोप द्यायचा असला रामकृष्ण हरी, काय अमुक अमुक गेले, पहिला शब्द रामकृष्ण हरी. राम राम घालायचा प्रघात. त्या दिवशी मला एक फोन आला. फोन आल्यावर नेहमीप्रमाणे मी म्हणलो रामकृष्ण हरी, पण त्याला काय मला फोन लावायचाच नव्हता. मी म्हणलं रामकृष्ण हरी. तो जसं म्हणला तसं कीर्तनात सांगतो. मी म्हणलं रामकृष्ण हरी. तो म्हणला चमायला मठात फोन लागला काय नो, दिला फोन ठेवून. म्हणजे लोकाला रामकृष्ण हरी घालायचं किती वावडे. महाराज बोलतात सांडोनी या राम राम, ब्राह्मण म्हणती दोम, ब्राह्मण म्हणती दोम, ब्राह्मण म्हणती दोम. सांडोनिया राम राम, ब्राह्मण म्हणते दोम दोम. लोक राम राम घालत नाही. लोकाला राम राम घालायचं लय आवडतं. तो विषय आपला नाही, पण राम राम कोणाला घालावा काय बोलताय तुम्ही, ऐकताय सगळेजण का. तुम्हाला एकदा चहा सांगायचा नाही, मग धरून चालू केलं चहा नाही पाणी नाही, कसं काय ऐकावं. ऐका राम राम कोणाला घालावा. काही लोकाला आजपासून राम राम घालायचा नाही. कोणाला शास्त्रकार बोलतात 6 लोकाला आजपासून राम राम घालायचा नाही. ते जरी इकडून आले तर नीट इकडून निघून जायची वाटे. इकडून निघून जायचं पण त्यांना राम राम नाही घालायचं. त्यांनी व्हॉट्सअपवर येऊन आपल्याला हाय केलं लगेच बाय करायचं पण त्यांना राम राम नाही घालायचं. असे किती जण आहेत, असे बरोबर 6 जण आहेत. शास्त्रकार बोलतात त्यांना राम राम नाही घालायचा. दूरस्थं जलमध्यस्थं धावंतं धनगर्वितं क्रोधवंतं मदोन्मत्तं नमस्कारे अपि वर्जयेत. 6 जणांना राम राम घालायचाच नाही. महाराज ते कुठं येतं, आपल्या शेजारी येतं. म्हणजे इथं नाहीत कीर्तनात, शेजारी घरी राहतात आपल्या, ते नाही आले कीर्तनाला म्हणून तर सांगतोय. 6 जणांना राम राम घालायचा नाही. पहिलं लक्षण दूरस्थं, जो लांब मनुष्य उभा आहे त्याला राम राम नाही घालायचा. का नाही घालायचा, कारण आपण घातलेला राम राम म्हणून प्रतिसाद, तर त्याने राम राम म्हणून आपल्याला दिला पाहिजे प्रतिसाद. साथ घातली ना राम राम, कारण राम राम हा शब्द आपल्या हृदयात असणारं राम तत्व आणि समोरच्याच्या हृदयात असणारं राम तत्व, या रामानं त्या रामाला घातलेला प्रणिपात म्हणजे राम राम. हा राम राम काही शब्द सामान्य नाही. मग कोणाला घालू नये, पहिलं लक्षण दूरस्थं, जो लांब मनुष्य उभा आहे त्याला राम राम नाही घालायचा. एक जण लांबूनच एक जणाला म्हणला राम राम हो राम राम. तो लांबचा मनुष्य म्हणला मगाच्या धरून असं हातवारे करतोय, बहुतेक रामदेव बाबाच्या आसनं करीत असेल.
आपण घातलेला राम राम त्याला ऐकू तर गेला पाहिजे. काही लोकांना लय खोडा असते, लांबूनच म्हणणार राम राम, ऐकू तर गेला पाहिजे. दूर रस्ताहून हवेत विरळून जाण्यासारखा राम राम आहे का आपला? राम राम साथ घातल्यानंतर समोरच्याने प्रतिसाद दिला पाहिजे. जो आपल्याला राम राम म्हणल्यानंतर परत राम राम म्हणत नाही त्याला आजपासून राम राम सुद्धा घालायचं नाही. हे 7वं लक्षण आहे, उगं बाजूला ठेवलंय मी. राम राम दूर रस्ताहून पहिलं लक्षण. पुढे दुसरं लक्षण जलमध्यस्थाहून, जो पाण्याच्या आईनमध्ये भागी गेलाय त्याला आजपासून राम राम नाही घालायचा. का नाही घालायचा? कारण तो पाण्याच्या आईनमध्ये भागी गेलाय, त्याला पोहता येत नाही, बिचाराचा पाय सटकला, पाण्यात वाहून चालला आणि आपण पुलावून चाललो म्हणलोय राम भाऊ काय राम राम तर म्हणा. राम भाऊ म्हणेल का माझी हाडं मसनात निघाली, तुला काय याला राम राम घालू? जो पाण्याच्या आईनमध्ये भागी गेलाय त्याला राम राम नाही घालायचा. जलमध्यस्थं. पुढचं लक्षण धावंतम, ज्याच्या पाठीमागं धावपळ आहे त्याला आजपासून राम राम नाही घालायचा. का नाही घालायचा? कारण त्याच्या पाठीमागं काय आहे? धावपळ. किंवा एखाद्याच्या मागं लगीन निघालं त्यालाच पत्रिका छापायच्यात, त्यालाच पाहुण्याला नेऊन वाटायच्यात, भावकी अनुकूल नाही त्यालाच बुंदी हलवायची, सगळी कामं त्याच्याच मागं पडल्यात. आणि अशा गडबडीच्या माणसाला राम राम घातलं त्याचं काम एखादं मागं पुढं होईल. म्हणून त्याची धावपळ शांत होऊ द्यायची, मग त्याला राम राम घालायचा. धावंतम. पुढचं लक्षण धनगर्वितम, ज्याला धनाचा अहंकार चढलाय अशा अहंकारी माणसाला राम राम नाही घालायचा महाराज. आता समाजात धनाचा अहंकारी असणारी माणसं लय आलेत महाराज. त्यांना का नाही राम राम घालायचा? कारण त्यांना काय चढलाय? अहंकार. आणि अहंकारी माणसाला राम राम घातला का ते मग आधीच कडक कपडे 17 लपडे ते अजून छाती फुगून चलत आहे बघा. म्हणून त्याला राम राम नाही घालायचा. त्याला 2-3दा टाळला का ते होऊन आपल्याकडे येतो म्हणतो मग रामकृष्ण हरी म्हणायचा. अधिकाचा महिना चाललाय, काल्याची पंगत आहे. धनगर्वितम, धन हा सप्त्याला अनुकूल आहे, पंक्ती देतो, तीर्थयात्रेला मदत करतो, त्याला जरूर राम राम घाला. पण धन आहे आपल्याकडं, कशाला अनुकूल नाही, सप्त्याला मदत करत नाही, सप्ताह भरवीत नाही, गौतमी पाटीलला पैसे देतो, त्याला राम राम घालायचा नाही. धनगर्वितम. पुढचं लक्षण क्रोधवंतम, जो रागाच्या भरात आहे त्याला राम राम नाही घालायचा. तुम्ही ऐकताय सगळेजण? ऐका. जो रागाच्या भरात आहे त्याला राम राम नाही घालायचा. का नाही घालायचा त्याला राम राम? कारण त्याला काय आलेला आहे? बोला नाही तर मला येईन. हा, रागवाने माणसाला राम राम नाही घालायचा. काय झालं, एक जण आपल्या बायकोला मुगरीने हानीत होता. मुगरी माहिती आहे? मुगरी माहिती आहे? पाहिली तुम्ही? हा पाहिली. मुगरी गडी तुम्ही नाही योग आला म्हणजे पाण्याचा तरी आला, हाणायचा लांब विषय, पण पाण्याचा तर योग आला. मुगरीनी पूर्वीचे लोक मुगरी तुरीच्या शेंगा झोडायला, मुगाच्या शेंगा झोडायला मुगरी राहायचे, मुगरीनीच हानीत होता. आता का हानीत होता? बोलली असेल त्याची बायको त्याला काहीतरी. बायकोच बोलत नाही असा गडीच आहे का नाही महाराज? बायकोच बोलत नाही असा गडी शोधून सापडणार नाही. असल एखादा इथं बायकोच बोलत नाही गडी असा एखादा, तर त्याने बोटवर करा, 1 रुपयाचं नाणं बक्षीस घेऊन जा. माझाच एकट्याचा आहे का? गणू घे खाली, समोरच आलेली असो. बायकोच बोलत नाही असं महाराज गडीच सापडणार. लय बायका बोलत आहेत गड्याला, लय रा 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 काय बायका बोलत आहेत, लयच अवघड आहे महाराज. असो, आता तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी चालले, पण आता सगळे स्नेही त्यामध्ये उदाहरण देतोच. ते शॉर्टकटचा जमाना आहे बाबा बोलायचा. शॉर्टकटमध्ये बोलण्याची प्रथा आहे बघा. ते ब्रदर शब्दाला ब्रो मानतात, हे ना? ब्रदर शब्दाला ब्रो मानतात, सिस्टर शब्दाला सिस मानतात, पप्पा शब्दाला पॉप मानतात, बरं, मम्मी शब्दाला मॉम मानतात. महाराज सगळ्यांनी अपभ्रंशित करून शॉर्टकट केला महाराज. प्रत्येक शब्दाला शॉर्टकट आहे. पण खरं सांगा, आजपर्यंत कोणत्या गड्याची हिंमत झाली का बायको शब्दाची छेडछाड करून बोका म्हणायची? नाही. एवढं तर गडी बायाला भेटते लय महाराज, काहीच गडी बायाला भेट. त्या दिवशी मावळ्यात घडलेला दृष्टांत, त्या दिवशी एका बाईने गडीच मारला. का मारला? आता का मारला मला काय माहित, तुम्हाला सांगतो का मारला. काय झालं, त्या बाईने फरशी पुसून घेतली होती. फरशी म्हणतात घरात, फरशी लादी. बाईने फरशी पुसून घेतली, पतीला सांगितलं वल्या फरशीहून यायचं नाही. फरशी वाळली का मग घरात या, त्याच्या ध्यानातच नच राहत. तिने 1000 बाऱ्या सांगितलं तरी ते वल्या फरशीहून गेलाच. त्या बाईला राग आला, म्हणजे मोड द्यायला 1000 बाऱ्या सांगितलं वल्या फरशीहून येत नको जाऊ. घरात गेली, किचनमधून चाकू आणला आणि गड्याच्या पोटातच खोपासला, गडीच मारला. काय आज करता बायांनो? खरंच पेपरला बातमी आली होती. तर गड्यात त्या बाईचा फोटो असा चाकूला हात लावून आणि ते रक्तबंबाळ हात. हा ना, काही आश्चर्यचकित होऊ नका, खरंच फोटो आला होता. बरं, आणि मग बाईने गडी मारला. गावगोळा झालं. पोलिसाची गाडी आली. मग गावकरी पोलिसांकडे पाहून म्हणले, का हो काय गर्दी झाली? म्हणले बाईने गडी मारला. का मारला? म्हणजे वल्या फरशीवाला म्हणून मारला. वा वा वा. मग वल्या फरशीवाला म्हणून मारला. मग तुम्ही असं कडाकडाने काय हिंडत आहे? लोक पोलिसांकडे पाहून म्हणले.
पोलिसांकडे पाहून म्हणले, मग पोलीस म्हणले अजून फरशी ओली. एवढं तर गडी बायाला भेटतात, लईच गडी बायाला भेटतात, अजो लईच गडी बायाला भेटतात. आता काय सांगू, एक जण बायकोचा फोटो बघत होता असा, आणि फोटो बघता बघता बायको हळू चाली. म्हणले का हो, किती टेन्शन आलं का तुम्ही माझा फोटो का बघता? तो म्हणला या फोटो को बघून मला जरा समाधान प्राप्त होतं. काय किती दुःख आले तर ह्याच्यापेक्षा तर मोठं नाही ना, म्हणून मला समाधान प्राप्त होतं. एवढं तर गडी बायाला भेटतात. ज्या अर्थी तुम्ही हसत आहे त्या अर्थी कुठंतरी असो लयच महाराज मग क्रोधवंतम मुगरीनीच हानीत होता. हानता हानता एक जण तिथं गेला. महाराज अशा क्रोधवान मनुष्याला राम राम घालायची गरज आहे का? एक जण तिथं गेला, मला राम भाऊ काय जय हरी असं म्हणलं का त्या राम भाऊचाच त्याने हात धरला, त्याच्यात पाठाडात 2-4 मोगरी टाकल्या. क्रोधवंतम दोरस्तम जलमध्यस्थं धावंतम धनगर्वितम क्रोधवंतन मदोन्मत्तम. ज्याला आपल्या संततीचा, ज्याला आपल्या सत्तेचा, ज्याला आपल्या संपत्तीचा अहंकार चढलाय, मद चढलाय, अशा मदवान माणसाला आजपासून राम राम नाही घालायचा. वा, या 6 जणांना राम राम घालायचा नाही, 6 जणांना राम राम घालायचाच नाही, काही जणांना राम राम घालायचाच नाही. कळलं महाराज? किती जणांना? 6 जणांना. काही जणांना राम राम घालायचा, पण जरा दुरून 2 हात लांब ठेवून राम राम घालायचा. का बरं? त्यांच्या का जवळ गेलं राम राम घालायला का 500 रुपयाची पावती फाटलीच म्हणून समजा. त्यांना राम राम घालायला जवळ जायचं नाही. कोणाला? महाराज बोलतात वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून. हे तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, तुका म्हणे विंचू सर्प नारायण. हे वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून शिवून. वंदावे दुरून शिवू नये. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. साप विंचू नारायणाचं स्वरूप आहे, प्रश्नच नाही. मग नागपंचमीला गंध घेता आणि जाता नागाला लावायला, तर मग घरी सांगावं लागेल तयारी करून ठेवा. वंदावे दुरून शिवू नये. सर्प विंचू नारायणाचं स्वरूप, पण वंदावे दुरून अशाही प्रवृत्तीची काही माणसं, त्यांना सुद्धा वंदावे दुरून शिवू नये. काही जणांना नमस्कार करायचाच नाही, काही जणांना राम राम घालायचा पण जरा दुरून. पण खरं सांगू, काही जणांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचंच नाही. तुकाराम महाराज बोलतात मी फक्त आणि फक्त त्यांना नमस्कार करतो. कोणाला? जे अहोरात्र रामप्रभूचं भजन करतात मी त्यांना नमस्कार करतो. अभंगाचं 2रं चरण. 300 राम 300 राम 300 राम प्रभु सलाम 300 राम 300 राम प्रभु सलाम 300
तिनसोहम. तिनसो म्हणजे त्यांना, हम म्हणजे मी, करवो करतो, सलाम म्हणजे नमस्कार. मी त्यांना नमस्कार करतो. कोणाला? ज्या मुख बैठा राजा राम. ज्याच्या मुखात रामराजाचं भजन चाललंय मी त्यांना राम राम घालतो. महाराज या कडव्यातून आपल्याला एवढंच शिकायचं की जे रामराजाचं भजन करतात त्यांनाच राम राम घाला. नाही का झालं? जे रामकृष्ण हरिभजन करतात त्यांना राम राम घाला. पण समाज जो रामकृष्ण हरिभजन करतो त्यांना राम राम नाही घालेत महाराज. लोक श्रीमंताला वज वज करतात, हांजी करतात, पण वारकऱ्याला रामकृष्ण हरी म्हणणार नाही. एखादा वारकरी रस्त्याच्या कडेने जर एखादा पताका घेऊन निघाला, सप्ताह चालला इथपर्यंत, तिथं मी विने पाऱ्याला आहे, 2च किलोमीटर, येऊ दे मला तुमच्या गाडीवर. लोक त्याला गाडी थांबवित नाहीत, वारकऱ्याला गाडी नाही थांबवणार. पण एखादा श्रीमंत माणूस सकाळी जर टमरेल घेऊन जरी निघाला तरी लोक म्हणणार बसता का? ते म्हणतो बसलो असतो पण जरा मला अर्जंट कॉल आहे, कधीतरी बसा ना. महाराज वारकऱ्याला कोणी राम राम घालणार नाही, लोक श्रीमंताला राम राम घालणार. ते काय आहे ना ते प्रमाण, धनवंताला गी सर्व मान्यता आहे. जे लोक वारकऱ्याला राम राम नाही घालणार. पण महाराज बोलतात जो अहोरात्र रामप्रभूचं भजन करतो मी त्यांना राम राम घालतो. वा, त्यांनाच राम राम घाला. का त्यांना राम राम घाला? कारण रामकृष्ण हरीचं भजन करणारा किंवा अहोरात्र राम राम म्हणणारा त्याच्या जीवनात राम राम म्हणून पुण्याची प्राप्ती होते. आणि पुण्यवान मनुष्याला जर आपण राम राम घातला तर आपल्याही जीवनात पुण्याची वृद्धी होते. म्हणून त्यांना राम राम घाला. वा, का राम राम घालायचा? कारण तो राम राम म्हणून पवित्र झालेला आहे. राम ज्या मुख बैठा राजा राम. रामप्रभू आमचे राजे आहेत बरं, पण आमच्या रामप्रभू सारखा न्यायी राजा होणे नाही. हे गणेश महाराजांनी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, रामप्रभू सारखा न्यायी राजा नाही. त्यांनी न्याय त्यांच्या प्रजेत कुत्र्याला दिला. आनंद रामायणात आलेली कथा. त्यांनी त्यांच्या प्रजेत जटायूला न्याय दिला. त्यांनी त्यांच्या प्रजेत घोड्याला न्याय दिला. यात काय नवल, त्यांनी त्यांच्या प्रजेत माकडाला सुद्धा न्याय दिला. जो राजा प्राण्यांना न्याय देतो तो माणसांना देणार नाही का? न्यायी राजाचं जर भजन आपल्या जीवनात घडलं तर आपल्या जीवनात पुण्याची प्राप्ती होते. म्हणून ज्या मुख बैठा राजा राम. रामप्रभू का पूज्य ठरले? कारण ते आपल्या जीवनात काही नाती जगले. तुम्ही ऐकताय सगळेजण, कोणती कोणती नाती जगले? व्यावहारिकच नाती आहेत. रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा मित्र नाही, रामप्रभू सारखा शत्रू नाही, रामप्रभू सारखा पुत्र नाही, रामप्रभू सारखा पती नाही, रामप्रभू सारखा बंधू नाही. 5 नाती जगले बघा. रामप्रभू सारखा पुत्र नाही. रामप्रभू चिरंजीव झाले. कोणाचे? दशरथ राजाचे, कौसल्य आई साहेबाचे. चिरंजीव झाले म्हणजे पुत्र झाले. खरं सांगा महिला मंडळ, एकच प्रश्न विचारतो, हल्ली पोरं होत नाहीत का रामप्रभू सारखी होत नाहीत? रामप्रभू सारखी होत नाही. मागून बी मला आवाज, पुढून पाठिंबा मागून बी आहे. रामप्रभू सारखी पोरं होत नाही महाराज. पोरं लय पोरं गावात गेलं का जे पोरांना उत आलाय महाराज, ते बुलेट गाडीचं ते पुंगळे काय काढते, ठॉय ठॉय बार काय बरं, ज्याचा वाढदिवस त्याला 12 वाजता त्या केक काय आणतील बरं. ते बुलेट गाडीवर ते चाकूनी नाही कापणार, तलवारीने. त्या दिवशी तलवारीनेच हाणामाऱ्या झाल्या होत्या. तलवारीनेच केक कापणार. असं द्यायचे नाही, तुमचे पैसे मला नको. आणि श्रीमंत माणसाला का तुझं काही नको म्हणलं का त्याला लय राग येतो महाराज. श्रीमंत माणसा चहा नको म्हणून बघा ते हुंगून बी आपल्याला जयारी घालीत नाही. लय मर्जी सांभाळावं लागते. मोठ्या माणसाची मर्जी नाही सांभाळली तर खाखानाच होतो त्याचा असं. आणि मग महाराज नको म्हणलं त्याला राग आला मला. महाराज अशा दुर्भिक्षाच्या काळात 1 लाख रुपये कधी डोळ्याने पाहिलेत का? जोग महाराज म्हणजे नाही पाहिले. आणि मी देतोय तुम्ही खुशाल नाही म्हणता, काय म्हणावं तुम्हाला? महाराज बराच वेळ बडबड केली हो. जोग महाराज शांतपणे ऐकत होते. बराच वेळ ऐकल्यानंतर मग जोग महाराज म्हणले आता याला बोलावं नाही बोलावं तर लोकाला काही सांगायला बसला. मग जोग महाराज उठून उभे राहिले. म्हणले बाबड्या खरंच मी उभे हयातीत 1 लाख रुपये कधी एक खटी पाहिले नाही. बरोबर आहे तुझं. तुझ्यासारखा 1 लाख रुपये देणारा मला शेठ भेटणार नाही हेही खरं आहे. पण एक वाक्य माझं बी ऐक. काय? तुझ्यासारख्या शेठला 1 लाख रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा बॉस सुद्धा तुला भेटणार नाही. याला म्हणायचं छोडे धन सुटलं पाहिजे महाराज. धन सुटतही होय. धन नाही. काय कमी केलं धनंजय महाराज आपल्याला माऊलीने? काहीच कमी. आता हे तिथं तिघं डॉनच आहेत. तिघं बी हे देवडकर महाराज, गणेश बुवा, ज्ञानेश बुवा, ते आमचे धात्रक बुवा, सगळे डॉन माणसं आहेत महाराज. काय आणलं होतं आपण घरी येताना? खरं सांगा प्रामाणिकपणे. घरून येताना काय आणलं नव्हतं. 20 रुपये नव्हते मधुकरेला जायला. पण आता माऊलीत ज्ञानोबारांनी तर राहण्याकरता जागा दिली, 2-3 मजली बिल्डिंग झाली, गाडी दिली माऊलीत ज्ञानोबा. कोणाला कमी केलंय? आमचं सांगतोय बरं का. बाकीचे म्हणतात आमचं नाही सांगितलं. होईल तुमचं बी होईल, काही प्रश्न नाही. माऊलीत ज्ञानोबारांनी काही कमी केलं महाराज. पण धन सोडलं पाहिजे. धन सोडलंच पाहिजे. खरं सांगू, दवाखान्याला पैसे जात असतील,
कोर्ट कचेरीला पैसे जात असतील, धन कोणी लुबाडून नेत असेल, धन कोणी चोरी करून नेत असेल, तर समजून जा धन शुद्ध करण्याची गरज आलेली आहे. आणि ते धन दिल्याशिवाय शुद्ध होणार नाही. मग कुठं द्यावं? आज सप्ताह चाललाय गणेश महाराजांचा. अजूनही काहींनी जर पावती फाडली, पावती पुस्तक छापलंय का? पण कुठे गेले गणेश भाऊ? पावती पुस्तक म्हणलं गेले निघून. ते म्हणले काही कमी पडत नाही. पण इथं महाराज म्हणले मला लोकांनी भरभरून दिलंय. महाराज लय लोकांनी पंक्ती दिल्या तिथं. महाराज 1-2-3 जणांनी तर दिवसभराचं अन्नदान दिलंय. आळंदीचं एक प्रमाण सांगतो. आळंदीत जो दान करतो अन्नदान, जे का अन्नदान करे ते पावती वैकुंठ राज्य. जे आळंदीत येऊन अन्नदान करतात महाराज ते वैकुंठाला पावन होतात. खरंच महाराज. कोणी कोणी अन्नदान केलंय हात वर करा. हा म्हणजे इथं सप्त्यात कोणी कोणी अन्नदान केलंय वैकुंठालाच जाणार महाराज, प्रश्नच नाही. आता हात वर करणार नाही त्यांना माहिती आहे, जरा लय दाट बोलतोय हा, काही म्हणाय बसलाय. वैकुंठाला जाणार प्रश्नच नाही. हा लोक गेले म्हणतात वैकुंठवासी. वैकुंठाला गेलाय का नाही प्रश्न आहे, पण ज्याने खरे आनंदीत अन्नदान केलंय तो गेल्यावर त्याच्या पुढे वैकुंठवाशी लिहायला हरकत नाही महाराज. का? कारण महाराजांचं प्रमाण आहे, जे का अन्नदान करीते ते पावती वैकुंठ राज्य. महाराज इथं धन सोडलं पाहिजे, छोडे धन. पण लोक धनच सोडित नाही. तो आळंदीला 1917ला जोग महाराजांची शताब्दी झाली. तर त्या शताब्दीला एक साताऱ्याची एक म्हातारी आली होती. आणि आल्यानंतर ढोक महाराजांचं रामायण चाललं होतं. आणि तिथं आमच्याकडे काम होतं, पावती फाडायची बेडायची काय असं काही कामं चालली होती. ती एक म्हातारी आली. म्हातारी रिकाम्या हाताने आली नव्हती. मग 1 लाख रुपये घेऊन आली. आणि ते म्हाताऱ्यांच्या इथं कमराला पिशव्या राहतात बरं का, जुन्या म्हाताऱ्याला पिशव्या. आमच्या म्हातारीकडे अजून पिशवी येते. आणि ते पिशवीत तिने पिशवी आणली ना अशी टेबलवर सोडली. टेबलवर बेंचवर सोडली. म्हणले हे जोग महाराजांकरता. आणि मग 2-4 जणांनी पैसे मोजले, बरोबर 1 लाख रुपये भरले. पण त्या आजीचं वर्णन तरी ऐका. त्या आजीच्या पायात चप्पल नव्हती. साताऱ्याची म्हातारी होती. पायात चप्पल नाही. तिचं अंगावर जे लुगडं होतं ते 2 रंगाचं होतं. 2 रंगाचं म्हणल्यावर दंड घातलेलं लुगडं होतं. पूर्वी दंड राहायचा, आता दंड नाही महाराज. दंड शेतात बी राहिलेला नाही. असो आता साड्या, काय साड्या आहेत महाराज बायाकडं. त्या दिवशी एक बाई गुद मारून मिली हो साडीत. तिने आपलं सहज कपाट उघडलं, एवढ्या अंगावर साड्या पडल्या. गुद मारून मारता मारता वाचली. हाय जित हाय अजून हाय जित. भेटाय जायचं असेल तर तुम्ही इथं सफरचंदचा स्टॉल लावलाय, 1 किलो सफरचंद घेऊ. एवढ्या साड्या महाराज. तरी बाया म्हणतात आज काय घालू. अरला का या साड्या काय पुजाय ठेवल्यात काय. त्या दिवशी रवी बुवा एक जण पळतच साडी घेऊन चालला. त्याला विचारलं का पळत चालला. ते मला दुसरी जाहिरात लागायची ही नेऊन द्यायची. लय अवघड आहे. आणि मग 2 रंगाचं लुगडं होतं तिच्या अंगावर. आणि मावशीला म्हणलं मावशी नाव सांगा तुमचं. 1 लाख रुपये. आणि 1 लाख रुपयाच्या वर जो देणगी देतो त्याचं जोग महाराजांच्या इथं सप्ताहात, ढोक महाराजांच्या रामायणात, आमचे शांतीब्रह्म मारुती बुवांच्या हस्ते सत्कार होतो. फक्त तुमचं नाव सांगा. नाव सांगा म्हणलं. म्हातारीला आला ना राग. म्हातारी म्हणले नावासाठी आणि गावासाठी करायचं असतं तर कधीच केला असतो. महाराज त्या म्हातारीने युटर्न घेतला आणि म्हातारी नीट निघून गेली. पण म्हातारी जाता जाता एक वाक्य बोलून गेली. काय? या जोग महाराजांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. एकुलतं एक पोरग होतं माझं. जोग महाराज संस्थेत आलं, वाढलं आणि माणूस म्हणून बाहेर पडलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम केलंय. पैना पै गोया केली या जोग महाराजांकरता. नावासाठी नाही गावासाठी नाही. याला म्हणायचं छोडे धन. धन सुटलं पाहिजे हो. लय धनाला बाबतीत लोक धरून ते संत कवी मैपती महाराज एकदा त्र्यंबकच्या वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर 200-250 वारकरी घेऊन निघाल्यावर मुक्काम पडला त्या काळाराम महाराजांचं मंदिर आहे, रामप्रभूचं मंदिर आहे काळाराम महाराजांचं. तिथं एक वाडा होता. त्या वाड्याच्या पुढं कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर संत कवी मैपती महाराज म्हणले धन नाही दिल्यावर काय होतं ते ऐका. धन का दान नाही केल्यावर काय होतं ते ऐका. त्याच्याकरता दृष्टांत आहे. आणि आमच्या संत कवी मैपती महाराजांनी हात जोडले. ऐका वारकरी, आम्ही आमच्याकडे शिदा आणला, त्याचा स्वयंपाक चालू आहे. फक्त मुक्कामाची थोडी व्यवस्था झाली तर बरं होईल. जरा नभ दाटून आलेत. मग मुक्कामाची व्यवस्था करा. 2-4 लगेच 8-10 माणसं पुढं आले. ते म्हणले मुक्काम असा जंक्शन मुक्काम करतो म्हणले तुमचा. कुठं? म्हणले हे 4 मजली वाडा आहे म्हणले. या वाड्यात गेली 50 वर्ष कोणीच राहत नाही. या वाड्यात तुम्ही राहा. आणि मग ते हळूच फुटले म्हणले आता काय झालं ते झाली चटणी ह्यांचीच होईल का. कारण तिथं असं सांगण्यात येत होतं का त्या वाड्यात 2 भूतं राहत होते महाराज. म्हणले मग आता वारकऱ्यांचा हाल होते. घडलेला दृष्टांत आहे. आता मग त्यांनी 2 झाडू आणून दिले. महाराज घ्या झाडून.
झाडून घेतलं, वाडा स्वच्छ केला आणि तिथं मुक्कामाला थांबले. आणि खरंच तिथं भूतं राहत होते. पूर्वी भूतं होते आणि ती माणसाला लागत बी होती महाराज. पूर्वी भूतं होती आणि लागत बी होती. आता महाराज भूतच राहिली नाहीत. का बरं? कारण माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागले. भूतं गेली निघून, म्हणजे आपलं कार्य संपलंय, चला आपलं. भूतापेक्षा बेकार वागायला लागले. भूतं होती आणि जे महाराज वारकरी झोपले 12-1 वाजताचे भूत जागो झाले. मग कोणाचा कान वाढायला लागले, कोणाचं नाक वाढायला लागले, कोणाचं पांघरून वाढायला लागले. लोक झाले ना जागा, लोक जागे झाले. संत कवी मैत्री महाराज म्हणले, हो काही काळजी करू नका, आपल्या काय पवित्र तुळशीची माळ आहे, काहीच होणार नाही. आणि मग महाराज मैपती महाराज उठून उभे राहिले. म्हणले, कोण आहे रे तुम्ही? महाराज लख पडला, असा लख प्रकाश पडला आणि ते 2 भूतं असे पुढे येऊन उभे राहिले. आणि मग त्या भूतांनी हात जोडले महाराजांना. म्हणले, महाराज म्हणले, कोण आहे तुम्ही? ते म्हणले, आम्ही या वाड्याचे मालक आहे. म्हणले, मग तुम्ही भूत कसं काय झाले? म्हणले, गंमत असे झाले, आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत नुसतं गोळा केलं. एक वेळेस भांगारवाला परवाडला, सायकली गोळा झालं आणि त्याची सायकल फुल भरली का तो इकायला नेतो. पण आम्ही गोळा करायचं काय थांबवलं नाही, एवढं गोळा केलं. आणि 10 हंडे भरलेत म्हणले आम्ही सोन्याने नाण्यानं, आणि त्या वाड्यात पुरून ठेवलेत. मग भविष्यात कसं होणार आमच्या दानाचं? म्हणून आमच्या जाता जाता ते हांडेच आमच्या डोळ्या पुढे बसले. आम्ही कधी दान धर्म केला नाही. त्र्यंबक जवळच आहे, पण कोणत्या दिशेला आहे माहीत नाही. गावात सप्ताह बसला तर पहिल्याच पंक्तीला कढई शेजारी जेवाय बसायचो. वाडी पहिलीच आली पाहिजे, जेवून नीट झोपायला जायचो. कीर्तन चट ऐकतीन लोक, घरी जेवायला घरी जायचो झोपायला. असा आमच्या जीवनात कधी परमार्थ घडला नाही, कधी दान धर्म केला नाही, कधी आमच्या जीवनात पुण्याचं कार्य घडलं नाही. एखादा वारकरी पंढरपूरला निघाला तर आम्ही दिंडीची कधी पावती फाडली नाही. आमच्या जीवनात कर्म घडले, त्याचा परिणाम असा झाला आम्ही भूत योनीला गेलो. मग काय तुमची इच्छा आहे? त्यावेळेस मैपती महाराजांनी विचारल्यानंतर आमचा उद्धार कसा होईल याची वाट काय? त्यावेळेस आमचे मैपती महाराज म्हणे, नक्की तुमचा उद्धार होईल. त्या जो आमच्यात मैपती महाराजांनी तो वाडा खांदला. आता वारकरी तयारच होते महाराज. एवढं त्यांचं ऐकूच तर 2-4 वारकांना कुदं फावडं तर घेऊन बी आले होते. वारकरी तयार राहतात महाराज. लगेच त्यांनी वाडा खांदायला सुरुवात केली. ते 10 हांडं बाहेर काढलं. त्र्यंबकला गेले आणि त्र्यंबकला गेल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराला काही, तिथं गेल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं एक देवस्थान आहे, महादेवाला काही, अनेक मंदिरांचा विकास केला, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथं मोठमोठ्या पंक्ती घातल्या. आणि त्या 2 भूतांनी हात जोडले मैपती महाराजांना. वा, आमच्या कुळात लय पोरं जन्माला आली पण उद्धाराचं एकही कार्य केलं नाही, हे तुम्ही दानानं करून दाखवलं. याला म्हणायचं छोडे धन सुटलं पाहिजे. हो, धनच सोडित नाहीत लोक. धन सोडण्याबद्दल 5-50 दृष्टांत आज मी तुम्हाला सांगल. अजून 1-2 सांगतो. त्या परभणी जिल्ह्यात, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, तर ते आपल्या परभणी जिल्ह्यात एक शंकर नावाचं व्यक्तिमत्व. ते म्हणले, श्रीगुरूंनी सांगितलेला बोध किती व्यापक आहे हे पाहण्याकरता मनुष्याने तीर्थयात्रा केलीच पाहिजे. कधी आहे मग तीर्थयात्रा? 6 तारखेला आहे केदारनाथला. असो, आणि हा याला म्हणायचं आपलं बी असो. आणि मग तिकीट फुल झाले सगळे. ऐका, आणि मग मनुष्याने तीर्थयात्रा केलीच पाहिजे. आणि मग ते शंकर नावाचं व्यक्तिमत्व उपरती झाले. वयाच्या 9व्या वर्षी घरदार सोडलं आणि हरिद्वारला गेले. देवभूमी हरिद्वारला गेले आणि एका मठात राहू लागले. ज्या मठात राहिले त्या मठात भंडारा चालायचा. भंडारा म्हणजे कपाळाला लावायचा नाही, भंडारा म्हणजे अन्नदान. 2 टाइम अन्नदान चालायचं. त्या मठात राहिले. त्या मठातले साधू झाले होते वयस्कर. ते म्हणले, हे बाळ आले महाराष्ट्रातून पण प्रामाणिक आहे, जर याच्या नावावर मठ केला तर हे मठ सांभाळेल बरं का. मग म्हणजे याच्या नावावर मठ करायचा. त्याच्या नावावर मठ केला, त्याला दीक्षा दिली, त्याचं नाव बदललं, शंकरदास स्वामी नाव ठेवलं. शंकरदास नाव ठेवलं. कानावर बातमी आली शंकरच्या, काय अनेक वर्षापासून रखडलेलं राम मंदिर होणार आहे अयोध्येचं. शंकरजी म्हणले, काय माझा योग म्हणावा, माझ्या नाव मठ आला आणि रामाचं मंदिर होणार. महाराज संकल्प केला शंकरने, काय जर माझ्या हयातीत राम मंदिर झालं तर हा शंकर त्या राम मंदिराकरता 1 कोटी रुपये देणार. केला ना महाराज संकल्प. आणि संकल्प का सत्य असेल तर आशीर्वाद देव देतात महाराज. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प सत्य असेल तर देव आशीर्वाद देतात. फक्त संकल्प सत्य पाहिजेत महाराज माणसाचं. महाराज संकल्प सत्य राहिले नाहीत लोकांचे हल्ली. एखाद्याने का गाडी घेतली, लोक म्हणणार पलटी होईल, आहे का संकल्प सत्य नाही महाराज. संकल्प सत्य ठेवा, देव तुमचं कल्याण करणार. त्याचा आधी करीन मग आपलं करीन. संकल्पच सत्य नाही. महाराज केला संकल्प,
वयाच्या 9व्या वर्षी संकल्प केला. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? नाही तर मी सांगायचो आणि तुम्ही नाही ऐकायचे, असं नको व्हायला. हे माझं ध्रुवपद आहे. काय ऐकताय ना तुम्ही सगळेजण? असो. आणि महाराज 2019ला 9व्या वर्षी संकल्प केला आणि 2019ला वय वर्ष 82 आत्ता. आणि योगी आदित्यनाथ आणि अमित शहाने सभा घेतली हरिद्वारला. तुम्ही टीव्हीला पाहिले का नाही मला माहित नाही, पण प्ले टीव्हीला प्रसंग गाजत होता बऱ्याच दिवस. योगी आदित्यनाथ आणि अमित शहाने सभा घेतली. योगी म्हणले, ऐका, बहुत कुछ खोया है इसलिए राम मंदिर पाया है. या राम मंदिराकरता लाखो लोकांचं बलिदान आहे आणि ते राम मंदिर पुरं होत आहे. आणि मग अशा राम मंदिराकरता जर 1 रुपया दिला तर राम प्रभू त्याला 1 लाख रुपये देतील. आणि मग बोला बोला कोणाच्या पावत्या किती, असं ते हिंदीतून बोलत होते, मी तुम्हाला उगा मराठीतून सांगतोय. आणि मग योगी म्हणले, चला कोण किती पावत्या फाडताय, चला चला. गोपाल महाराज 5,000, देवडकर महाराज 10,000, हां धमाले महाराज बरं 25,000. बोला बोला, अरे बोला, मी काही गोळा करायला आलेलो नाही. आणि मग अशा पावत्या फाडायला लागले. पण योगीजींनी विचार केला, 5,000 रामाचं मंदिर होतं वे, पावती वजनदार फाटली पाहिजे. पावती मोठी अगोदर फाटली का बाकीच्या पावत्या पटपट फाटतात. सप्त्याचे हुशार माणसं असतात, सप्त्याचे जे सप्ता करणारे माणसं असतात ना गावाकडचे, लय हुशार. ते आधी श्रीमंताचं घर गाठणार आणि त्या श्रीमंताच्या घरी जाऊन म्हणणार, पाटील हो पाटील, पंचकृषीत तुमच्यासारखं दातृत्व नाही हो. काय तुमचं दानाच्या बाबतीत हात धरायचा नाही कोणी. अहो तुमच्या दारा पडून कुत्रं कधी उपाशी गेलं नाही, कुत्रंच गेलं नाही तर उपाशी काय. आणि मग लगेच पाटील म्हणते, हां काल्याची घेऊन टाका पंगत, काल्याची पंगत घेऊन टाका. महाराज ते सप्त कमिटीला हुशार असतील. मग मला पावती मोठी फाटली. हे 5,000 कायचं मंदिर होतंय. महाराज त्या मीटिंगमध्ये सभेत आमचे शंकरदास स्वामी आले होते आणि मग त्यांनी चेकवर सही केली, 1 कोटी अमाऊंट लिहिली, चेक पुढं गेला. पुढं गेल्यावर हे घडलेली घटना आहे. योगीजींनी चेक पाहिला, शंकरदास स्वामी, आणि 1 0 1 2 3 किती कोटी म्हणल्यावर किती शून्य. बरं काय असेल ते, आपल्या काय एवढं मोजायची सवय नाही. आपल्याच पाकिटातून 2-4 नोटा कमी येतात असो. आणि मग 1 कोटी खाली म्हणले, 1 कोटी रुपये. वा म्हणले, मग याचं नाव घेतलं पाहिजे, कारण मोठ्या माणसाचं नाव घेतलं मग बाकीच्या पावत्या पटपट फाटतील. मग योगीजी म्हणले, ऐका, आपल्या या सभेमध्ये शंकरदास स्वामी कोणतरी आलेत, त्यांनी राम मंदिराकरता 1 कोटी रुपये दिलेत. ते सद्ग्रहस्थांनी उभं राहावं, त्यांच्याकरता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मग महाराज, हां तुम्ही वाजवले काय अडचण नाही, असो असो. आणि मग महाराज ते शंकरदास स्वामी उभे राहिले, संपूर्ण समाजाने टाळ्या वाजवल्या. पण योगीजींना वाईट वाटलं, कारण ते शंकरदास स्वामी उभे राहिले, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, कपडे मळालेले, पायात चप्पल नाही. योगी म्हणले, याचे का पाहून तर वाटत नाही बरं का ही 1 कोटी देईल, पण कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नाही महाराज, कधी कोणाच्या दिसण्यावर जायचंच नाही महाराज. आता कधी यांना माऊलीत ज्ञानोबा दर्शन दिलं असेल, यांना सांगता येतंय महाराज, कधी कोणाला कोणता भाव असेल, जालिंदर भाव सांगता येतंय, कधी कोणाचा भाव कधी तयार होईल आणि देव कधी दर्शन देईल. पण लोकाला खोड्या काढायचा लय नाद आहे महाराज. एखाद्याचा डोळा बारीक असेल तर लोक म्हणणार, आला बाया फुटका कंदेल. हां बरं, एखाद्याचा पाय बारीक असेल, आलं बाया लंगड. लोकांना असा खोड्या काढायचा लय नाद. योगीजी म्हणजे ह्याच्यात दिसण्यावर काही जाता येणार नाही, कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नये, कधी कोणाला भाव कोणता असेल सांगता येत नाही, कधीच कोणाच्या दिसण्यावर जायचं नाही. ते आमच्या गावात, आमचं गाव जवळचे पुणे जिल्ह्यात घडलेली घटना. एका धनगर समाजाचा व्यक्ती आपला मेंढर चारीत निघाला होता आणि आमच्या गावातल्या एका पाटलाने ट्रॅक्टर घेतला. 1990ची घटना. ट्रॅक्टर घेतला आणि तो घराकडे निघाला. जाता जाता त्या धनगराला वाटला आता पाटलाने ट्रॅक्टर घेतलाय, मग विचारावं केवढ्याला घेतलाय. पाटील अहो केवढ्याला घेतला ट्रॅक्टर. बरं पाटलाने सांगावं काय 2-2.5 लाख रुपयाला घेतला. पण पाटील बी महाराज तो तयारच होता आणि मग तो वाडेवर या भूमिकेचा होता. आणि मग तो म्हणला, धनगरा केवढ्याला घेतला आणि केवढ्याला नाही, ऐपत आहे का तुम्ही ट्रॅक्टर घ्यायची. बरं आता कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नये. ते धनगर समाजाचा पिवळा फेटा बिटा. ते म्हणला, पाटील तू किंमत तर बोल, नाही तुझ्या सकट ट्रॅक्टर विकत घेता तर तिथून पडव, असं म्हणला. फेटा झटाकला. जे महाराज हजाराच्या रुपयाच्या नोटा, त्या लाल बुंदो जे 7-8-10 बंडल पडले. पाटलाला महाराज दिवसा घाम आला. म्हणला नव्हता ना विकत घ्यायची ऐपत आहे का. पाटलाने ते पैसे घेतले. पाटील ट्रॅक्टरमध्ये आला होता, पाय घरी गेला. याला ट्रॅक्टर चालवाय बी येत नव्हता. 1000 रुपयांनी माणूस बोलावला ट्रॅक्टर चालवायला आणि आपल्या रानात आणून बांधला. लोक यायचे आणि विचारायचे ट्रॅक्टरचं काय काम आहे. म्हणला मेंढरं बांधीन.
पण पाटलाला नाही देणार. कधीही कोणाच्या दिसण्यावर जाऊ नये. आता मला थोडा वेळ कीर्तन करायचंय, मला थोडा वेळ कीर्तन करायचंय, नाही तर मे बी फेटात झटकून दाखवला असता तुम्हाला असो. आणि मग याच्या दिसण्यावर काही जाता येणार नाही. मग आता राजा बोलेन दल हाले. लगेच योगीजींनी फोन लावला. SBI बँकेचं अकाउंट होतं. लगेच बँकेत शाखा प्रबंधकाला फोन लावला. म्हणजे असा असा चेक नंबर आहे, याच्यात पैसे येतं किती सांगता का. आता लगेच तिकडून राजा बोले दल हाले म्हणले योगीजी अहो या अकाउंटवर जवळजवळ 1 कोटीच्या पुढं पैसे येतं. एवढा आनंद झाला योगीजींना. स्टेज सोडलं, पळतच खाली गेले. जिथं शंकरदास स्वामी उभे होते तिथं जाऊन त्यांना कडकडून मिठी मारली आणि विचारलं शंकरजी अहो कधी गोळा केलं एवढं. शंकरजी सांगतात याला आपल्याला अभिमान पाहिजे याचा. शंकरजी म्हणतात महाराष्ट्रातून आलो, परभणी जिल्ह्यातून आलो, इथं आल्यानंतर ज्या मठात राहिलो श्रीगुरूंची श्रद्धा माझ्यावर बसली. त्यांनी मठ माझ्या नावावर केला. ज्या दिवशी मठ माझ्या नावावर केला त्या दिवशी कानावर बातमी आली रामाचं मंदिर होणार. त्या दिवशी संकल्प केला जर माझ्या हयातीत झालं तर 1 कोटी देणार. आणि तो संकल्प आज माझ्या रामप्रभूंनी पूर्ण केला. आता मरायला बी हरकत नाही. याला म्हणायचं छोडे धन. धन सोडलं पाहिजे महाराज. धन सुटतच नाही लोकाला. असो धन सोडलं पाहिजे. आता एवढं ऐकून तरी धन सोडा. आनंदीत तसं रिकामी हाताने जाऊ नका. छोडे धन. मला काही गणेश भाऊनी काही सांगितलं नाही. असो मग महाराज तुम्ही लय टमटम बोलता. तुम्ही काही दिलं का नाही साप्त्याला. मी एक छोटीशी गोष्ट दिली, सांगायला नाही पाहिजे. मी आपली एक गॅसची टाकी दिली. गॅसची टाकी लय मोठं दिलं तुम्ही. एक वेळेस बायको कोणाला लोक देतील पण टाकी देणार नाही सध्या. एवढ्या तर टाक्यात दुर्मिळ आहे महाराज. असो हा ऐका. आणि मग छोडे धन. धन सोडलं पाहिजे. धन सोडलं पाहिजे हो. परमार्थाला धन सोडलं पाहिजे. छोडे धन, छोडे मंदिर. मंदिर सोडलं पाहिजे. मंदिर म्हणजे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे मंदिर नाही. मग आपण ज्या घरात राहतो त्याला सुद्धा मंदिर म्हणायचं. आपल्या जीवनात आता तुम्ही खरं सांगा घरी तुम्ही काय कीर्तन ऐकलं असतं का. ऐकलं असतं समजा असतं तर. पण परमार्थ होण्याकरता आपण घरदार सोडून कुठं आलो आळंदीला आलो. याच परमार्थ काढण्याकरता घरदारच सोडावं लागतं. घरी परमार्थ झाला असा 99% लोकांच्या काय अनुभवाचा आलाच नाही. घरी परमार्थच होत नाही महाराज. घरी काय बायकान पोरण चार जेवायला आण भाजीपालन ह्याच्यातच संसार चाललाय महाराज. कायच काय धनंजय भाऊ आता काय असो. ऐका ते माझ्या जवळचे मित्र आहेत एकदम. आणि मग संसारात हे चाललंय पण परमार्थ घडण्याकरता महाराज मंदिर सोडावं लागतं. तुम्ही पंढरपूरला गेले नाही. चला माझ्याबरोबर उद्या मी पंढरपूरला चाललोय. 2 जागा आहेत अजून. पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या अलीकडं एक रेल्वे स्टेशन आहे कुर्डवाडी. त्या कुर्डवाडी शेजारी चिचगाव टेकडी नावाचं एक गाव आहे. चिचगाव आणि शेजारी टेकडी आहे त्याला टेकडी गाव म्हणतात. आणि मग त्या टेकडावर एक साधू आले. उत्तरेतले होते. भजन करण्याकरता आले बरं. मग आता मग दाढी वाढलेली जटा वाढलेले. मग तिथं बाया गोळा झाल्या. हात दाखवायला लागल्या. उजवा नसतो बायांचा डावा असतो बरं. आणि मग डावा हात दाखवायला लागल्या. आणि मग सांगा भविष्य. लगेच म्हणले तुमच्या पोरीचं लग्न जमत नाही. अमुक अमुकून स्थळ येईल जमून जाईल पोरीचं लग्न. वा वा लयच हुशार आहे साधू. लगेच माणसं जायला लागले. सांगा भविष्य. म्हणजे तुम्हाला बोर घ्यायचा आहे. हा कसं काय माहिती तुम्हाला. म्हणजे उकिरडा आहे तुमच्या घरा शेजारी. हो त्या उकिरडे शेजारी बदामाचं झाड. हा तिथं म्हणजे 50 फुटावर पाणी लागलं. हा काही साधू आहे म्हणले 50 फुटावर पाणी. लय मग लोक पैसे आले. लगेच साधूच्या ठिकाणी पैसे टाकायला लागले. लगेच मंदिर बांधलं. सभा मंडप दिला. लय मोठं मंदिर बांधलं तिथं. आणि सोमवार आणि गुरुवार तिथं कीर्तन व्हायला लागले. पण त्या साधू भजन करण्याकरता ते छोडे मंदिर ते कोणत्या घरातले होते हे तर ऐका महाराज. आता 3.5 वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालं. त्यांचं नाव निघालं रामानंद स्वामी. रामानंद स्वामी नाव त्यांचं. पण ते कुठून आले होते. ते उत्तर प्रदेशातून आले होते. कोणतं त्यांचं घर तर तुम्ही एक नाव जरूर ऐकलेलं आहे. सुषमा स्वराज. सुषमा स्वराज नाव ऐकलेलं आहे. कोण जे देश चालवणारी बाई महाराज. त्या सुषमा स्वराजचे सख्खे भाऊ होते महाराज. काही घरी कमी होतं काहीच कमी नव्हतं. पण परमार्थ करण्याकरता छोडे मंदिर. आता माऊली ज्ञानोबरांचा सोहळा निघाला 7 जुलैला महाराज. 22 दिवस 18-22 दिवस आपण चालत जातो. आपल्या जीवनात असं परमार्थिक भजन कधीच घडणार नाही. याच्याकरता आपण काय करतो. छोडे मंदिर, छोडे धन, छोडे मंदिर, बन बसाया. वनात जाऊन राहिलं. उद्या ज्याच्या बरोबर लग्न होणार त्याच्याबरोबर जर लग्न झालं तर 36 मेंढ्याचा जीव जात असेल. लग्नच कायला करायचं. मग लग्नाच्या आदल्याच दिवशी घरातून उडी टाकली. जंगलात गेली. मातंग ऋषीची सेवा केली. आणि त्या ऋषींनी आशीर्वाद दिला. एक दिवस राम प्रभू तुझ्या झोपडीत येतील. काय तिचं नाव शबरी माता. बन बसाया
वनात जाऊन राहिली आणि तिथं राहून काय केलं, मांगत टुका घर घर खाया, घरोघरी जाऊन भिक्षा मागितली. महाराज, मधुकरीचं पवित्र अन्न खाल्लं का मनुष्य सिद्ध होतो, मधुकरीचं अन्न खाल्लं का मनुष्य सिद्ध होतो आणि हॉटेलचं खाल्लं का प्रसिद्ध होतो. असो महाराज, हा मांगत टुका घर घर. आता हे बघा, हे तुम्हाला वाटतं हे आमचं माऊली दादा, हे काय आहे खायला, काय यांच्या घरी जा काय खायला नाही, बाजरीच्या भाकरीनं ते कालवण असते 2-4 घरचं मागितलेलं, पण असं बाळ वाजवतंय. तुम्ही म्हणाला आमच्या बायाला पकवाज आण म्हणलं तर 3 जागेवर बसत उठत आला. हा काय चैतन्य महाराज. अहो 80 किलोच्या देहाला एवढा पकवाज वाजवायला जमणार, हे का जमला, कारण मांगत टुका घर घर खाया, मधुकरीचं पवित्र अन्न खाल्लंय त्यांनी, काय त्यांच्या बापाने सुद्धा असो खाल्लंय. मांगत टुका घर घर खाया, घर मधुकरीचं पवित्र अन्न. हा, पवित्र अन्न खाल्लं का मनुष्य सिद्ध होतो. या शेलपिंपळ भागातील काही व्यक्ती आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांनी गुले बाबाला प्रश्न विचारला. म्हणले बाबा, म्हणले काय, म्हणले आम्ही आमच्या पोराला काजू बदाम अक्रोड पिस्ता मनुके चारोळे सांगा सांगा बदाम हा पिस्ता सांगा ना पटपटा ज्ञानेश भाऊ. बर हा एवढं रोज म्हणले लागल तेवढं खाऊ घालतंय, पण म्हणले पोराच्या तोंडावर कायम 12 वाजलेले. पण म्हणले तुमचे पोरं शेया भाकरी खात्यात, इटलेलं कालवण खात्यात, पण काय चेहरे बघा ना. आता इथं बघा सगळ्यांचे चेहरे गरम होत आहे का, काय चेहरे महाराज, हा काय चेहरे, असे टवटवीत चेहरे महाराज. हा असं जज काय बागेतून आताच फुल तोडून आणलंय, असे चेहरे टवटवीत. कशाचं वरदान हे, कशाचं वरदान, मांगत टुका घर घर खाया, मधुकरीचं पवित्र अन्न खाल्लेलं म्हणून ही टवटवी येते. म्हणून मांगत टुका घर घर खाया, तिनसो हम करवो सलाम, जा मुक बैठा राजा राम. म्हणले याने या गोष्टीचा त्याग केला, पण त्याने काय काय स्वीकारलं. अभंगाचं 3रं चरण. तुलसी माला बहुत चराए, तुलसी माला बहुत चराए, तुलसी माला बहुत चरावे, 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 तुलसी माला बहुत चरावे. हर जी के गुण निर्मल गावे, हर जी के गुण निर्मल गावे, निर्मल गावे, निर्मल गावे, निर्मल गावे. दिन सोहम करभु सलाम, दिन सोहम करभु सलाम. हर जी के गुण निर्मल गावे, हर जी के गुण निर्मल गावे, निर्मल गावे, निर्मल गावे, निर्मल गावे. दिन सोहम करभु सलाम, दिन सोहम करभु सलाम. काय गोष्टीचा त्याग केला आम्हाला कळालं, पण त्याने काय गोष्टीचा स्वीकार केला हे तर सांगा. तर मग तुलसी माला, त्याने पवित्र गळ्यात तुळशीची माळ घातली. बरं का, तुम्ही ऐकताय सगळेजण, तुलसी माला, तुळशी माळ घातली पाहिजे. जोग महाराजांनी ज्ञानेश्वरी सार्थ केली, मामासाहेबांनी ती संपादित केली, मामासाहेबांनी गुरुवर्य. आणि मग संपादित केल्यानंतर त्यांचं एक वाक्य आहे, त्या 133 पानाची प्रस्तावना आहे सार्थ ज्ञानेश्वरीत. तर त्यांचं एक वाक्य आहे का मनुष्याने बिगर माळकरी म्हणून मरू नये. जर मनुष्य बिगर माळकरी म्हणून मेला तर त्याला मनुष्य मेला असं म्हणू नये. मग जर गड्यांच्यात मेला तर त्याला हाल्या मेला म्हणावं, आणि जर बायांच्यात मिली तर त्याला म्हैस मिली असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. तुम्हाला जर शंकाच वाटत असेल 500 रुपये जमा करा, लगेच ज्ञानेश्वर घेऊन येतो आम्ही. तुलसी माला,
पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातलीच पाहिजे. मनुष्याने तसं मरू नये. शेवटी लोक नाकात तर आपल्या तुळशीचं पानं घालणारच आहेत, पण ते घालायच्या आधी माळ घातलीच पाहिजे. तुळचे माला हे काही विषय इथं सांगण्यासारखा विषय नाही, हे गावाकडे सांगण्यासारखा आहे. कारण इथं सगळ्यांच्याच गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. तशा नाहीत, 5वीलाच घातलेल्या आहेत. 5वीलाच पवित्र तुळशीची माळ, तुळशी माला. महाराज काही काहीचं जीवन 60-60, 70-70 वर्ष काढायला जातं तरी तुळशीची माळ नाही. काहींच्या गौऱ्या मासनात ठेवल्यात तरी तुळशीची माळ, काहींच्या पेटावल्यात उचलून केला तिथं नेऊन आदावायचा आहे तरी तुळशीची माळ नाही. तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशी माला ते बार्शी खाली मराठवाड्यात बार्शीला दर शनिवारी बाजार भरतो बैलांचा, गुरांचा बाजार भरायचा. मग बाजार भरल्यानंतर एक मुसलमान मनुष्य, तुम्ही ऐकताय सगळेजण, स्वयंपाक तयार झालाय का? नाही, हा होतोय ऐका. आणि मग बैल खरेदी करण्याकरता एक मुस्लिम मनुष्य निघाला आणि मग त्याने बैलगाडी जुंपली, 2 बैल घेतले, निघाला बैलगाडी घेऊन. गेल्यावर बैलगाडी कुठं सोडायची, एक हिंदूचं घर होतं. आजी बैलगाडी सोडू का इथं? म्हणली सोड. आणि मग त्याने बैलगाडीचं जुवर केलं, जूच म्हणतात ना, जुवर केल्यावर एक बैल निघून गेला बाजूला, पण एक बैल म्हणला नाही मालकाची गाडी घेऊ. आणि त्या बैलाचं धारदार शिंग, जे मुसलमानाच्या त्या बैलाने पोटात शिंग घातलं, पुन्हा काढून घेतलं. आता पोटात शिंग आरपार गेले, तो जगल का? हे अल्लाह म्हणून दन दिशेने खाली पडला. जिथं खाली पडला तिथं 2-4 तुळशीची रोपं होतं, हिंदूचंच घर होतं, त्या रोपावर पडला आणि पडल्या मेला. जरी मनुष्य मेला तरी त्याला लगेच जाळायला काय पुरायला नेत नाहीत लोक. का बरं? जिता असला तर नको प्रश्न, मग आधी डॉक्टरकडे नेत्यात. मग डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने नाडी परीक्षण केले. डॉक्टर म्हणले हे मेलाय, लागा तयारीला. आणि मग इथे जिथं मेला तिथं लगेच यमाचे दूत आले. आणि मग यमाचे दूत आल्यावर मग जे यमाच्या दूताने त्याला मग असा पिंढऱ्या लाल करीतच वर नेला, मारीती, झोडीती, तोडीती, असा पिंढऱ्या लाल करीतच वर नेला. हे काही समानार्थी शब्द नाहीत, मारीती, जोडीती, तोडीती. आमचे ज्ञानेश महाराज सांगतात, कमी पाप असलं तर मारीती, थोडं जास्त असेल तर मग झोडीती, आणि मग असो, आणि मग तोडीते, ज्याने पाप केलं त्याला मग तोडीते, पिंढऱ्या लाल करीत वर नेला. मग हे जरे नाही पुढे उभा केल्यावर यम वाचायला लागला. म्हणले याने उभ्या जीवनात कधीच पुण्य केलं नाही. मंदिराच्या शेजारी घर होता, पंक्तीला जेवायला जायचं पण कीर्तन ऐकलं नाही. अरा लय पाप झालंय मला, याला कोर्ट्याना नरकात ढकलायची तयारी चालून तेवढ्याच चतुर्भुज रूपाने आमचे देव तिथं प्रकट झाले. प्रकट झाल्यावर माझा त्याचे डोळेच दिपले. मला हेच का ते हिंदूचं दैवत? काल गणगोत या देवाचं दर्शन घेण्याकरता रात्रंदिवस रांगेत उभे, तेच का हे दैवत? देव म्हणले हा तेच हे दैवत. म्हणले मग हित कशाला आलाय? देव म्हणले आता हित कशाला आलाय तेच सांगायला आलोय. यमाकडे पाहून देव म्हणले सोडा, ते आमचं गिराईक आहे. यम म्हणले उभ्या जीवनात यदि कधी पुण्य केलं नाही तुमचं नाही माझंच गिराईक. पण का? त्यावेळेस देव सांगतात, यमजी हा जिथं पडला ना तिथं पडल्यानंतर 2-4 तुळशीची पानं याच्या अंगावर पडल्यात म्हणून हे आमचं गिराईक आहे. त्याला एवढा आनंद झाला म्हणला, जीवन पण ती जर माळ घातली असती तर माझ्या जीवनाचं सोनं झालं असतं. पण मरताना 2-4 तुळशीची पानं पडली तरी देव नाही आला. वा, आता म्हणला आता काय होईल ती होईल, देवाला सोडायचं नाही. हुशारच असतात ती माणसं, असो. आणि मग लगेच देव म्हणला, बोल मार दिया जाय या छोड दिया जाय. बोल आता तुला मारायचं का सोडायचं? तो हुशारच होता. तो म्हणला मंदिराच्या शेजारीच माझं घर होतं आणि काल्याच्या कीर्तनकात एक कीर्तनकार बोलले होते, आमचा देव कर्तुम शक्तिवान आहे. आणि खरंच तुम्ही जर कर्तुम शक्तिवान असेल तर मला परत जिवंत करा. देव म्हणले काय अवघड आहे, मला नुसता अंश घ्यायचा आणि तुझ्या शरीरात टाकायचा आहे. मग वंश जीव लोके देवाने अंश घेतला आणि त्याच्या शरीरात टाकला. शरीरात टाकल्याबरोबर महाराज त्याचे हात हलायला लागले. हात हलायला लागल्यावर ते बायका पोर आले होते ना त्याला न्यायला. बायका लगेच, आता ते अनेक वचनात बोलते तुम्हाला कळलं ना, बायकान पोर भलगानगत असते त्यांना, असो. आणि मग बायका म्हणले, डॉक्टर तू तर म्हणला ना हे मेलाय, हे तर अजून जिते. डॉक्टर कडे पाहून त्या बाया, तू काय कोरोनात पास झाला होता काय? तू तर मला मेला हे जिते. डॉक्टर म्हणला हो बाहेर काहीतरी गडबड झाली. त्याने बायाला बाहेर काढलं. थांबा आता शिवून घ्यावं लागलं. डॉक्टरने ऑपरेशन केलं. नवल ऐका, 6 महिने बेशुद्ध होता. 6 महिन्यानंतर शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर मग बायका पोरं न्यायला आले. क्रुझर गाडी करून आले. शुद्धीवर आला. मला चला. बायका म्हणले आता चला आपण घरी जाऊ. ते मला घरी नाही जायचं. बायकांना वाटलं आता मस्जिदीत म्हणेन. मस्जिदीत मी नाही जायचं. मग कुठं जायचं? ते मला पंढरपूरला जायचं. बायकाने तोंड, अरे पंढरपूर
आपल्यात म्हणत नाहीत पंढरपूरला नाही जायचं, मस्जिदीत जायचं. तो म्हणला ऐकते का माझं, नाही तो गुद्दाच घालीन. तो डबल हाडाचा होता. बायको म्हणले ऐकन तो. आणि मग म्हणले मग चला पंढरपूरला. मग गाडी पंढरपूरला नेली. बायका पोरं पंढरपूरला नेले. चंद्रभागेजवळ गेला. घडलेला दृष्टांत. स्नान केलं. घरात जेवढे सदस्य तेवढ्या तुळशीच्या माळी घेतल्या. पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागला. पांडुरंगाच्या पायावरती माळी ठेवल्या आणि बाहेर आला. आणि लोकांना विचारलं, सांगा तत्ववेत्याला पोहोचलेला इथं एखादा साधू आहे का? लोक म्हणले साधू? अहो पंढरपूर नगरी अख्खी साधूचीच नगरी आहे. ज्या मठात जाल तिथं 2-4 साधूच भेटतील. पण हे म्हणले समोर दिसतो ना मठ, रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा आहे. त्या मठात जा, लय मोठे साधू येतो. लगेच गेला महाराज तिथं. गुरुजींचं नुकतंच प्रवचन संपलं. गुरुजींचं दर्शन घेतलं. गुरुजी का पाहून मला, गुरुजी 2 मिनिटं बोलायचे. गुरुजी म्हणले बोला. आणि त्याने लोकांना हात जोडले आणि लोकांना पाहून म्हणला राम राम. आणि लोक म्हणले राम राम. हा, लोक म्हणली बरं का राम राम. राम राम. लोक राम राम म्हणली बरं. राम राम. हा 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 हा. आम्ही तिथलं सांगायला लागलो, हिथलं नाही. हिथं लय लोक प्रामाणिक येतात. पहिला दिवस आहे असो. आणि मग जे लोकांनी राम राम घातला, राम राम घातल्यानंतर म्हणला ऐका, अमुक शनिवारी 6 महिन्यापूर्वी बैल खरेदी करण्याकरता गेलो. बैलगाडीचं जुवर केलं. एक बैल गेला निघून. एक बैल जवळ आला. त्याने पोटात शिंग घातलं. शिंग घातल्या मी पडल्या. शिंग घातलं, काढून घेतलं. पडल्या मेलो. पण जिथं पडलो तिथं 2-4 तुळशीची रोपं होती, त्याच्यावर पडलो. आणि ते 2-4 पानं माझ्या अंगावर पडली. आणि मग काय झालं गंमत, यमाचे दूत आलं. मला पिंढऱ्याला लाल करीतच वर नेलं. पडल्या मी मेलो होतो म्हणला. पण पिंढऱ्याला लाल करीत वर नेलं. तिथं देव चतुर्भुज रूपाने दर्शन दिलं. मग देवाने मला प्रार्थना केली, काय करायचं. मी देवाला परत विनंती केली, मला जिवंत करा. आणि त्याच देवाने मला जिवंत केलं. महाराज त्याने असा नेहरू नसतोय काय सलवार, त्याने सलवार वर करून दाखवला. मला नाही काय, पण त्याचा ते पोटात असं भागधाड पडलेलं. खरंच म्हणले राव हो गडी, खरंच पोटात शिंग घातलेलं. मला पडल्या मेलो. हे सगळे तुळशीच्या पानाची कृपा. गुरुजी आता माझी इच्छा आहे, एकटा आलो नाही, मग अख्खं खानदान आणलंय. एकटा माळी घालणार नाही, अख्ख्या खानदानाला माळी घालायच्यात. गुरुजी घालताना गुरुजी म्हणले वाह, का माळ घालणार नाही. महाराज एकानं नंबर लावला आणि आमच्या गुरुजींच्या हस्ते सगळ्यांनी माळा घातल्या. रंगनाथ गुरुजींच्या माळ घातली, घरी गेला. पण जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याने आषाढी कार्तिकीची वारी चुकू दिली नाही. एकदा शेवटी कार्तिकीच्या वारीला आला. चंद्रभागेचं स्नान केलं. दर्शनाला जाता जाता चंद्रभागेत देह ठेवला. बातमी गुरुजींना कळाली की आपला शिष्य गेलाय. गुरुजी आले, पार्थिवाला अग्नी डाग दिला. आणि गुरुजींनी 40व्याचं कीर्तन केलं. आणि त्या कीर्तनात गुरुजी लोकांकडे पाहून म्हणले, मुसलमान मनुष्य बार्शीतून आलेला अख्ख्या खानदानासह माळकरी होत असेल आणि आपण हिंदू म्हणून जर तसेच गळे रिकामी ठेवत असू तर गुरुजी म्हणले हे वागणं बरं नव्हं. असं गुरुजी म्हणले, मी नाही. आणि मग महाराज आपण हिंदू म्हणून आलो आणि गळे रिकामे ठेवू असं वागू नका. मग रिकामे गळे ठेवू नका, तुळशीची माळ घाला. नवल ऐका, त्या मुसलमानाची समाधी आहे आपल्या पुंडलिकाच्या मंदिराच्या उजव्याच भागाला. मुसलमानाची समाधी कोणाच्या, ज्याने पवित्र तुळशीची माळ घातली. तुलसी माला. ते एक नाशिकला राजेंद्र खाता नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. बरोबर 9ला संपव. 9लाच ना गणेश भाऊ? 9:30ला? हा 7:30 ते 8:30 नाही का टायमिंग? आम्ही 7 ते 9च विसरलो. विठ्ठल विठ्ठल मला 5-10 मिनिटं वेळ दिला होता असो. आणि मग मी 7:30 ते 7 ते 9ची सवय लागलेली. मी खरंच 7 ते 9 आता बोलता असो. आणि मग जाऊ दे आता, राजेंद्र खाता काय सांगत नाही, नंतर कधीतरी ऐका. मग तुलसी माला, बबोत, कपाळाला गोपीचंदन लावला पाहिजे. गोपीचंदन ओटे असो, कपाळाला गोपीचंदन लावला पाहिजे. अमेरिकेतून आला, 22 दिवस चालत पंढरपूरला गेला. आणि त्याने एका वारकऱ्याला विचारलं काय विकत घेऊ. आता त्याने वारकऱ्याला विचारलं, येड्याला विचारला असता गडी म्हणले असते घे घोंगड्या, बाया म्हणले असते घे बांगड्या. पण त्याने वारकऱ्याला विचारलं, वारकरी म्हणला गोपीचंदन. त्याने 20 रुपयाचा गोपीचंदन घेतला. आणि तो इकडून पाहू लागला. दुकानदार म्हणला काय बघता तारीख, तो किंमत नाही याच्यावर एक्सपायरी डेट कधीची बघतो. आणि असं म्हणल्यावर दुकानदार म्हणला अरे गोपीचंदनाला कुठे एक्सपायरी डेट असते का. तो म्हणला मग. दुकानदार म्हणला तू जर नित्याने म्हणा जर गोपीचंदन उगवून कपाळाला लावला ना तर तुझी एक्सपायरी डेट वाढल्याशिवाय राहणार नाही. बबूत, तुलसी माला. बबूत म्हणजे गोपीचंदन. खरं सांगू का, आपण लय लोकाला चंदन लावलाय महाराज.
आता गोपीचंदन लावायची झाले तुलसी माला बबूत छरावे हर जिके गुण निर्मल गावे. भगवान शंकराचा गुणानुवाद गायला पाहिजे. तुका म्हणे केला त्याग सर्व संग मनवणी. जसं पांडुरंगाच्या वारीला या शंकराने त्याग केला त्याच्या गुणाचं वर्णन हर जिके गुण निर्मल गावे. तिनं सो हम करव सलाम ज्या मुख बैठा राजा राम विठोबा. रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कहे तुका जो साई हमारा हिरण्यकश्यप जिने मारा हिडारा. त्या हिरण्यकश्यपूने काय वरदान मागितलं होतं तुम्ही ऐकताय ना सगळेजण. ते माझ्याकडून 7 ते 9 चुकून झालं बरं का. माझ्या डोक्यात 7 ते 9च डोक्यात बरं का गणेश बुवा. ते नाही तुम्ही असं काही टायमिंगच्या मोरं जाणारा बुवा नाही. आणि इथं असो आणि हरजिके गुण निर्मल गावे. काय झालं त्या हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं कोणाला ब्रह्मदेवाला. वरमृह्यात ते मला अमरपद पाहिजे. ब्रह्मदेव म्हणला माझं आयुष्य संपल्यावर मला बी जन्माला लागणार तुला कुठून अमरपद. वर काय मागायच्यात ती वर माग. वर बघा. आणि मग त्याने वर मागायला सुरुवात केली. काय दिवसा नको रात्री नको तथास्तु. वर नको खाली नको तथास्तु. घरात नको बाहेर नको तथास्तु. स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको प्राण्याकडून नको तथास्तु. बर शस्त्राने नको आसराने नको तथास्तु. दिवसा नको रात्री नको तथास्तु. घरात नको बाहेर नको तथास्तु. वर नको खाली नको तथास्तु. बर बर. पण तो हुशार होता का कारण तो कधी मध्ये कीर्तनाला बी जात होता. तो म्हणला 12 महिन्यात नको काढ्या मला मरण. आणि मग विष्णू नारायण प्रकट झाले आणि देवाच्या तोंडावर हात ठेवला ब्रह्मदेवाच्या. म्हणले तथास्तु म्हणू नका 12 महिन्यात नको म्हणले याला कसा मारायचा. आणि महाराज ब्रह्मदेव लय बोला. ब्रह्मदेवाने हात झटकला ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. विष्णू नारायण घरी आले वळकुटी बांधली आणि ब्रह्मदेवाकडे पाहून म्हणले टाटा. ब्रह्मदेव म्हणले झालं काय. चालू म्हणले नाशिकला. का म्हणले आता गेल्या वर्षी प्रयागचा झाला आणि पुढल्या वर्षी नाशिकला आहे. जागा धरितो या मागून हवा. अरे पण झालं काय. अरे 12 महिन्यात नको म्हणले आता कसा मारायचा. ब्रह्मदेव म्हणले म्या करायचं आणि तुम्ही निस्तरायचं. हे पूर्व परंपरागत चालत आलंय. कसा मारायचा तसा मारा. महाराज भरलं की काय होतंय भरलं की सांडत. हा नियम आहे महाराज कलियुगात. भरलं की सांडणार. हा काही भरो. आणि पापाचा घडा भरला का देव त्याचा काटाच काढणार. खरं सांगू पापाचा घडा भरला का देव काटाच काढतो. इथं नाही ना काढला. आमच्या शेजारी एक गाव आहे शिरसगाव काटा. तिथं नेऊन का होईना पण देव त्याचा काटाच काढतो महाराज. आणि काय गंमत पापाचा घडा भरला. पापाचा घडा भरला. दिवसा नको रात्री नको देवाने सायंकाळ निवडले. घरात नको बाहेर नको देवाने उंबरा निवडला. वर नको खाली नको देवाने मांडी निवडली. बर शस्त्रांनी नको आसरांनी नको नख निवडली. स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको प्राणीकडून नको पशुकडून नको. अर्ध पशु अर्ध मानव. बर आणि मग दिवसा नको सायंकाळ निवडली. अजून काय राहिलं. हा एक राहिलं 12 महिन्यात नको. त्याचं काय उत्तर. तोपर्यंत 12च महिने होते. पण देव म्हणले तो माझ्या भक्ताला त्रास दिलाय. मला त्रास दिला तर मी सहन करेन. 100 शिव्या सहन केल्या मी शिशुपालाच्या. पण तुलाही त्रास दिलाय माझ्या भक्ताला तुझा काटाच काढणार. मग देव म्हणले 12 महिन्यात नको तुझ्याकरता 13वा महिना काढणार. पण मी तुझा काटाच काढणार. तोपर्यंत 12च महिने होते. आणि मग देवाने त्याचा काटा काढण्याकरता 13व्या महिन्याची उत्पत्ती केली. त्याचं नाव पुरुषोत्तम मास. शिकलेली मंडळी त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. जरा कमी शिकलेले त्याला अधिकाचा महिना म्हणतात. त्याच्यापेक्षा कमी शिकलेले त्याला मलमास म्हणतात. आणि एकदम गावरान टप्पू त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. देवाने धोंड्याचा महिना काढला पण त्याचा काटाच काढला. हिरण्यकश्यपाने मार हिडारा. तिनं सो हम करवो सलाम ज्या मुख बैठा राजा राम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा
माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करत असताना बोलता बोलता एखादा अपसिद्धांत झाला, वाणीचे दोष. जे काही बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं, तेथील सर्व गुरुवर्यांचं, माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊलींचं आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आदरणीय आमचे परममित्र रामायणाचार्य गणेश महाराज घोडके यांनी हा जो सप्ताह आयोजित केलेला आहे, मला वाटलं नव्हतं पहिल्या दिवशी एवढे माणसं येतील, पण काय महाराज कुठून आणलेत महाराजांनी काय नाही असो, त्यांच्या मला गाठी घ्यावं लागते ना. पण महाराजांनी उद्यापासून अजून माणसं येतील. उद्या सर्व विद्वानांची कीर्तन आयोजित केलेली आहेत महाराजांनी. गोड आदरणीय आमचे चैतन्य महाराज कीर्तनाला आले, सर्व वारकरी आले. पण मी थोडं विसरून गेलो बरं का. 7 ते 9 आता ते सप्त्यात फिरायची सवय लागली रोज. 7 ते 9 मी 9ला कधी काटात लांबून आणि ते मग 15 मिनटं जरा जास्त झालं काही नाही. आणि 15 मिनटं जास्त झालं तुम्ही काही बोलणार नाही, कारण महाराजांनी मला सांगितलं होतं जाऊ द्या 15-20 मिनटं होऊन जाऊ द्या अजो. आणि मग झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करतो. महाराजांना काही जिथं कमी जास्त लागत असेल तर सर्वांनी सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.